2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप घडला। तो म्हणजे अजित पवार यांनी काही आमदारांसोबत थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर भाजपला पाठिंबा देत जे आहे ते त्यांच्या सत्तेत सामील झाले। त्यानंतरच वेगवेगळ्या प्रतिक्रिया किंवा एक संताप जो आहे तो सगळीकडून पाहायला मिळाला। त्यातच संताप म्हणजे अगदी दादर येथील शिवसेना भवन समोर एक चर्चेचा विषय ठरला म्हणजे मनसैनिकांनी लावलेला बॅनर। अगदी तो बॅनरवरती जे आहे ते आशय देखील लिहिण्यात आले होते आणि याच जो बॅनर मनसैनिकांनी लावण्यात आलं होतं ते लक्ष्मण पाटील सर आपल्यासोबत आहेत। थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर काय सांगाल, 2023 साली जो तुम्ही एक शिवसेना भवन समोर एक बॅनर लावलात आणि तुम्ही एक भावना व्यक्त केली होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे। आज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, काय सांगाल? ज्या अजित पवारांवरती भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवारांना पहाटेचा शपथविधी करून सत्तेत सहभागी करून घेतले आणि ते पाहिल्यानंतर संतापाची लाट महाराष्ट्रासोबत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निर्माण झाली आणि त्या संतापाच्या लाटेमध्ये मी एक शिवसेना भवनजवळ बॅनर लावला की महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा चिखल झालेला आहे, तर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज आहे। आणि जे जनतेच्या मनात होतं तेच मी त्या बॅनरच्या माध्यमातून सेना भवनजवळ बॅनर लावला, त्याच्यावरती बऱ्याचशा चर्चा झाल्या। बरोबर, पण अगदी तो बॅनर देखील लावण्यात आला होता शिवसेना भवनासमोर, म्हणजे संपूर्ण दादर परिसर देखील लावला होता शिवसेना भवनासमोर। नक्की काय आशय होता त्या बॅनरवरती, जरा विस्तारमध्ये सांगाल? की महाराष्ट्राच्या राजकारणात जे काय चालले सध्याचं राजकारण, कोण कुणाशी युती करते त्याच्याशी काही लोकांना घेणं देणं नाही आणि लोकांना त्याचा त्रास होतो आणि या दृष्टीने आता ह्या दोन भावांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक वेगळी दिशा मिळावी याकरता मी तो बॅनर लावला आणि तो बॅनर हाच होता। आपल्याला मी दाखवतो, तो बॅनर माझ्याबरोबर आहे आता। नक्कीच आपण पाहू शकतो त्या बॅनरवरती देखील जातो, त्यांच्याकडे बॅनर देखील आहे आणि त्या बॅनरवरती आशय देखील आहे, राजसाहेब उद्धव साहेब आता तरी एकत्र या आणि संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे असा आशय देखील जे आहे ते यांनी लिहिला होता। आज 2 ते 3 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एकत्र आलेत, काय पहिली प्रतिक्रिया किंवा काय भावना आहे तुमची आज? जे महाराष्ट्राच्या मनात होतं तेच आज आम्हाला देखील तोच आनंद आहे। महाराष्ट्राला देखील याचीच वाट पाहत होते की दोन्ही एकत्र भाऊ येतील आणि मुंबई प्रथम म्हणजे मुंबईवरती आज जे काय बाहेरचे लोक येत आहेत, दादागिरी करतायत, मतदानाचे वेगवेगळे त्यांचे मोल्ले तयार करतायत, मतदारसंघ तयार करतायत। ठीक आहे, तुम्ही इकडे येता, तुमची रोजीरोटी आहे, त्याच्यात आमचा ॲक्सेप्ट नाही, पण तुम्ही इथे येऊन जे काय प्रदर्शन करता, तुमचे ताकद दाखवताय, आम्ही या भागातले, आम्ही गुजराती, आम्ही यूपीचे, ते कुठेतरी दुःख वाटते। महाराष्ट्र हा मुंबई मराठ्यांच्या कष्टातून निर्माण झालेली आहे आणि तिथे मराठ्यांचंच राज्य पाहिजे आणि याकरता आज जो काय ठाकरे बंधू दोघे आमच्या एकत्र आले त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईतला खास करून मराठी माणूस नक्कीच आनंदी असेल आणि येणाऱ्या निवडणुकीत उद्धव साहेब यांचं तो कुशल कर्तृत्व, मान्य राजसाहेबांचं कुशल असं मैदान गाजवणारं वक्तृत्व, सोबतच दोन्हीकडच्या सैनिकांचे, मनसैनिक आणि शिवसैनिकांची फौज आणि सोबतच दोन्ही ठाकरेंना मानणारा मराठी मतदार, हे एक गट्टा ज्यावेळी मतदान होईल तर महापालिकेवरती महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेनेचा झेंडा फडकवायला कुठेही आता शंकेची जागा शिल्लक राहिलेली नाही। अगदी आज दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती आज पाहायला मिळाले आणि पत्रकार परिषद देखील घेतली। या पत्रकार परिषदेत स्वतः मनसे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी असं देखील म्हटलं की महाराष्ट्र वाचवण्यासाठी आमची जी दोन्ही भावांची भांडणं आहेत ती फार छोटी आहेत किंवा महाराष्ट्र वाचवण्यासाठी, महाराष्ट्र एकत्र ठेवण्यासाठी हे सगळं देखील जे आहे ते त्यांनी आज प्रतिक्रिया दिली। ह्यावरती काय म्हणते? नाही, खरं आहे, या अगोदर देखील साहेबांनी सांगितलं, मला वाटतं तुम्ही मीडियाजवळ त्याचे फुटेज असतीलच, वरील रूममध्ये किंवा वेगवेगळ्या मुलाखतीतून साहेबांनी सांगितलं की आमच्यापेक्षा आम्हाला महाराष्ट्र मोठं आहे आणि हे त्यांचं मोठेपण आहे आणि याच वाक्यावरती संपूर्ण महाराष्ट्र त्यांना साथ देईल आणि येणाऱ्या 16 तारीखला नक्कीच मराठीचा भगवा तिथे फडकेल। नक्कीच, तर हे होते पाटील सर यांनी देखील भावना जी आहे ती व्यक्त केली की येणाऱ्या 16 तारखेला जे आहे ते मराठीच महापौर आणि मनसे आणि शिवसेनेचा जो आहे तो महापौर बसेल आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही दोघे बंधू एकत्र आलेलो असं देखील जे आहे ते थेट राज ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर काळेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।